प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्त्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी इथं आनंद देणारी अपडेट हे समोर आली आहे। बघा 8.5 कोटी रुपयांचा निधी सरकारने आता वर्ग करून टाकलेला आहे बँकांना। याच्यात देशभरातील जवळपास 500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंददायी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज दुपारी नेमकं 1 वाजतापासूनच राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट होण्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे। आता ही प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे। बराच काळ शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते। आता ही अखेर प्रतीक्षा तुमची संपलेली आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राज्यातील 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये थेट क्रेडिट होणार, ही माहिती सरकारने सांगितलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मोठा आनंद देणारा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ही माहिती। त्यामुळे आजचा दिवस अनेक शेतकरी कुटुंबांसाठी समाधानकारक आणि महत्त्व इथं देणारा असणार आहे, कारण की बघा शुभ मुहूर्तावर ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये सरकारने जमा करण्याचा आदेश घेतला। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच जर आपण पाहायला गेलं तर 26 जानेवारीमुळं आता सरकारने ही बैठक पार पाडली होती। 26 जानेवारी झाली, त्यानंतर बघा इथं गेलं जसं की मागचं 2025 हे उलटून गेलं, 2026 सुरू झालं, तर त्या कारणास्तव सरकारने भरपूरसा इथं विलंब शेतकऱ्यांना करावा लागला होता। परंतु शेतकरी बांधवांनो, या 2026च्या काळामध्ये 26 जानेवारी निमित्त सरकारने एक बैठक पार पाडली। त्या बैठकीची अंमलबजावणी आता सरकारने करण्याचं ठरवलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन गरजेपूर्वक तुम्हाला ऐकणं असणार आहे, कारण की सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं की हा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यांनाच ही रक्कम दिली जाईल। त्यामुळे सरकारने आता पात्र जिल्ह्यांची यादी हे आता जाहीर करून टाकलेली आहे। हे जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्हे हे सरकारने पात्र केलेले आहे, हे तुम्हाला बघणे हे अनिवार्य असणार आहे। पात्र जिल्ह्यांच्या यादीत हे तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की बघा सरकारने दोन्ही हप्त्यांसाठी मिळून 8,600 कोटी रुपयांचा निधी हा आता बँकांना वर्ग करून टाकलेला आहे। म्हणजेच बघा आज 1 वाजतापासूनच डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून ही रक्कम आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या टप्प्यातील राज्यातील काही निवडक जिल्ह्यातीलच हे पैसे आता जमा होणार, हे देखील सरकारच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली। अनेक दिवसांपासून ही यादी तयार होणार होती, परंतु आपल्यापर्यंत प्रत्यक्षामध्ये हे पोहोचली नव्हती। आता शेतकरी बांधवांनो, आज सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे, कारण की बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना याचे बघा तुम्हाला तब्बल दोन्ही योजनांचे 4,000 रुपये आपल्याला क्रेडिट होणार। म्हणजे बघा आता येणाऱ्या हंगामातील किंवा शेतीची मशागत करण्यासाठी, शेतीला आधार करण्यासाठी इथं मोठी आनंददायी बातमी आपल्याला मिळणार आहे, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, एकत्र 4,000 रुपये आले तरी शेती संदर्भातील कुठल्याही कामी लागू शकतो, हे सरकारने सोचून दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचं मुहूर्त लावलेलं आहे। पहिला टप्पा इथं बघल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की पहिल्या टप्प्यातील आज 1 वाजतापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो, परंतु तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक महत्त्वपूर्ण माहिती ही सर्वात अगोदर तुमच्याचपर्यंत पोहोचू शकेल। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जर पाहायला गेलं तर सरकारने गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे। राज्यातील एकूण आपले 36 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे, परंतु 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यातील किती जिल्हे आता पात्र करण्यात आले आहे हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की बघा प्रशासकीय आणि तांत्रिक दृष्ट्या इथं शक्य म्हणून इथं प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने राबवली जाईल। बँकांच्या सर्व्हर अचानक इथं ताण येऊ लागलेला आहे। आता त्या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने आता पहिल्या टप्प्यातील काही जसं की निवडक जिल्ह्यांनाच याचा लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। शेतकरी बांधवांनो बघा, त्यामुळे आता ही प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे। पहिला टप्पा आज दुपारी 1 वाजतापासूनच संध्याकाळी जसं की 5 वाजेपर्यंत असणार आहे, तर दुसरा टप्पा त्यानंतर सुरू होईल की रात्री 10 वाजेपर्यंत इथं चालू राहणार। परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यांच्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्ह्यांचे इथं समावेश करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यांच्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, आजच्या सरकारकडून इथं तुमच्या दोन्ही याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहे। बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे, कारण की बघा आता सरकारने सांगितलेलं आहे। आता तुम्हाला मी यादी सांगतो, बघा शिरपूर, कोरी, जसं की मळशिरज, त्यानंतर पाताळे,
हिंगणघाट यात सर्व तालुक्यातील सरकारने आता पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे. परंतु तुम्हाला आता बघा, की डायरेक्ट मी जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या जर का जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल, तर त्या जिल्ह्यातले सर्व तालुके, सर्व गावांना सरकारने पात्र केलेले आहे. कारण की बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकांकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र शेतकरी बांधवांसोबतच 2026 या नवीन वर्षापासूनच काही नवीन अटी आणि नियमावली सरकारने लागू देखील केलेल्या आहे. हे पात्रता तुम्हाला पूर्ण करणे इथं अनिवार्यच असणार आहे. त्याशिवाय आपल्याला पैसेच जमा होणार नाही, असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. नवीन अटी, नवीन नियमावली काय असणार आहे, या नियमांमध्ये कसं पात्र व्हायचं, या नियमांच्या अटी हे कशा पूर्ण करायच्या, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. फक्त सांगितलेले कामं लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचे आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता यासाठी सरकारने अटींमध्ये बसण्यासाठी काही पात्रता नियमावली सांगितलेली आहे. हे नक्कीच तुम्हाला ऐकून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये हे पैसेच जमा होणार नाही, हे नक्की तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सरकारने सरसकट सगळ्यांनाच पैसे देण्याचा मार्ग न मोकळा केला. कारण की बघा, फक्त प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहायला गेलो तर गरजू आणि जसं की गरीब आणि गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार, हे देखील सरकारने सांगितलेले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच ही रक्कम जमा केली जाईल. तर शेतकरी बांधवांनो, तर आता ही यादी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आता तुमच्याकडे तुमच्या जिल्ह्यांचं नाव असणे हे अत्यंत आवश्यक असणार आहे. कारण की बघा, महाराष्ट्रातील पात्र जिल्ह्यांनाच ह्या पहिल्या टप्प्यातील लाभ मिळणार आहे. आता बघा, महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातील निवड सरकारने आता पहिल्या टप्प्यांसाठी केली आहे. तसंच विशेष नंदुरबार जिल्ह्यातील जसं की अंबरनाथ आणि तरोडा, त्यानंतर या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं जर जिल्ह्यांचं आता आपण नाव पाहायला गेलं, अकोला, अमरावती, सातारा, सांगली, गडचिरोली, नागपूर, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर बघा भरपूरशा जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. सांगतो, टेन्शन घेऊ नका. फक्त व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. चला, जालना, सातारा, सांगली, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर बघा जसं की गडचिरोली, या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला मिळणार आहे. टेन्शन, काळजी, चिंता कसली करू नका. कारण की 100% तुम्हाला अटी शर्ती कशा पूर्ण करायच्या मी तुम्हाला सांगणार. टेन्शन घेऊ नका. कारण की बघा, फार्मर आय डी काढली असेल तर हे चांगलंच तुमचं पहिलं अट तुम्ही पूर्ण केली. त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तर दुसरी अट इथं पूर्ण झाली. जर लिंक केलं नसेल, आताच बँकेत जाणं, लवकरात लवकर लिंक करून घ्या. त्या व्यतिरिक्त आधार कार्ड अपडेट असेल तर तिसरी अट तुमची पूर्ण झाली. बघा, आधार कार्ड अपडेट केलं नसेल, लवकरात लवकर आधार सेंटरवरती जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड हे लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करायचं आहे. आणि चौथी अट तुम्हाला बघून घ्यायची आहे. बघा, तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुम्हाला आता लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र यासाठी की भरपूरशा इतर राज्यातील शेतकरी हे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये येऊन जसं की शेती घेऊ लागलेले आहे आणि याच शेतीवरती ते जसं की भरपूरसा आता योजनांचा लाभ घ्यायची कोशिश करत आहे. तर त्या संदर्भातील तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला आता लागणार आहे बघा, जसं की तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही मोबाईल नंबर लिंक केला नसेल, करून ठेवा. जसे तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार तसंच तुमच्या मोबाईलवरती SMS येणार. म्हणजे तुम्हाला कसली चिंता, काळजी करण्याची शक्यता पडणार नाही. तुम्ही शेतीमध्ये जर का काम करत असाल आणि मोबाईलवरती तुम्हाला SMS आला तर त्वरित तुम्हाला माहीत होणार आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे दोन्ही म्हणजे एकत्र 4,000 रुपये तुम्हाला क्रेडिट झाले. म्हणजे हे 5 अटी सरकारने सांगितलेलं आहे. या अटी शर्तींमध्ये, या नियमावलींमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला पैसे क्रेडिट होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.